राम राम मंडळी, जय खानदेश. मी तुमचा लाडका पप्पू किराणावाला. तर आपण रोजच्या नियमाप्रमाणे दुकानाकडे निघालो. तिथं आपल्याला भेटला गणू. म्हटलं बघूया आपलं काम कसं काय झालेलं आहे. आपलं दुकानाचं काम तर एकदम मस्त चालू होतं. म्हटलं चला दुकान उघडून देऊ. मग तेवढं गोमाता आली, गोमातेला बिस्किट खाऊ घालून दिलं. ते म्हणतात ना, गो सेवा हीच ईश्वर सेवा असतात. चला मग तेवढं मालक आले, मालकांनी सगळी पाहणी केली. मग ते कारागीर दादा आले. म्हटलं त्यांना विचारून घेऊ काय कसं काय चाललंय, आजचं नियोजन कसं काय असं. मग त्यांनी सगळं सांगितलं. म्हटलं चला मग आता आपण आपल्या आपल्या दुकानाकडे येतो. दुकानाकडे गेलो, दुकान वगैरे उघडली, पूजा वगैरे केली. तेवढ्यात कचरा गाडी येत होती. म्हटलं चला कचरा काढून घेऊन कचरा गाडीमध्ये कचरा टाकून देऊ. कसं आहे, साफसफाई हा आपला पहिला धर्म असतो. मग कचरा वगैरे टाकला गेला. तेवढ्यात म्हटलं चला दुकानाकडे जाऊन बघू काय काम चालू आहे. तिथं मोजणी चालू होती. मग ते म्हणे आमची मोजणी संपते तेवढ्यात तुम्ही पाण्याचा बंदोबस्त करा म्हणे. आता नळ येणार आहेत. म्हटलं चला मोटर वगैरे घेऊन येऊ. मोटर वगैरे आणली आणि मोटर वगैरे आणून मोटरला एकदम व्यवस्थितरित्या तिथं सेट केली. मोटर सेट केली तेवढ्यात नळ आले, पाणी वगैरे एकदम मस्त चालू होऊन गेलं. तेवढ्यात त्यांची मोजणी वगैरे पण संपून गेली. म्हटलं चला दुकानावर कस्टमर आलाय. कस्टमर झालं. मग तेवढ्यात भाऊ आले. भाऊन ते शिरपूर जात होते नवी मोटर घ्यायला, काहीतरी मला आणायचं होतं ते आणायला. मग तेवढ्यात ते पाणी वगैरे भरलं गेलं. पप्पा त्यांनी मोटर वगैरे काढून घेतली. मला म्हणे देऊन ये म्हणे, काकांची मोटर दिली. म्हटलं चला. मग तेवढ्यात मोटर दिली गेली. म्हटलं चला घरी आता जेवण वगैरे करून घेऊ. मग मम्मीला म्हटलं तुम्ही मस्त जेवण वाढून द्या, एकदम कडाक्याची भूक लागली म्हटलं मला. मम्मीने जेवण वगैरे वाढलं, जेवण झालं. गेलो दुकानाकडे गेलो. तिथे बघतो तर काय भाऊ त्या कारागिराचं पण जेवण चालू होतं. म्हटलं ठीक आहे आपण पण थोडा आराम करून घेऊ म्हटलं. मग तेवढ्यात मालक आले. मालक म्हणे त्यांचं ते चालू होतं तेवढ्यात तू सिमेंट वगैरे घेऊन ये म्हणे. मग सिमेंट वगैरे घ्यायला गेलो. सिमेंटवाल्या भाऊने पण एकदम मस्त स्माईल देऊन दिली. चला आता दुकानाकडे सिमेंट सोडवली. तेवढ्यात बघतो तो काय भाऊ आपले मोठे बंधू पण येऊन गेले आहेत. मग तेवढ्यात ते बोलले म्हणे तू पूजेचा ताट वगैरे घेऊन ये, पूजा करायची म्हणे. आमचे भीम वगैरे उभे केले गेले म्हणे. म्हटलं ठीक आहे. मग भाऊ आम्ही गेलो, पूजाचा ताट घेऊन आलो. मग पूजेला सुरुवात झाली. मग भाऊ त्यांनी कुंकू वगैरे टाकला आणि नारळ वगैरे फोडलं. नारळ वगैरे फोडून पूजा संपन्न झाली. मग त्यांनी काय परत तिथं माल ओतायची सुरुवात केली गेली. म्हटलं चला आपण आपल्या आपल्या दुकानाकडे जाऊ, आपले कस्टमर मला बघताय. म्हटलं बघतो तर काय भाऊ डायरेक्ट डोक्याला हात लावून बसल्यात. मग त्यांची कटिंग वगैरे एकदम मस्तपैकी करून दिली. ते पण खुश झाले. तेवढ्यात दुसरे दादा आले, त्यांची पण दाढी वगैरे एकदम शेप करून दिला. ते पण खुश झाले. तर कसा वाटला आपला 6वा मिनी ब्लॉग? आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या पप्पू किराणावाला भाऊला पण सपोर्ट करा. जय खानदेश.